प्रभू रामचंद्र आणि अयोध्या आपल्या अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे। मात्र काही लोकांनी त्याचे राजकारण केलं असून अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे। लोकसभेला ज्या पद्धतीने गाफील राहिलो तसं विधानसभेला राहू नका, जागृत रहा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। पुण्याच्या हडपसर हांडेवाडी परिसरातील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी भर पावसात मोठ्या उत्साहात नागरिकांची उपस्थिती होती। अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं असं राम भक्तांचं स्वप्न होतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। ते म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी रामाचे अयोध्या इथे मंदिर उभारतो आणि काश्मीर मधील 370 कलम सुद्धा हटवतो। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नाना भानगिरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जेव्हा मध्ये पूर आला, या पुरामध्ये मी नानाला फोन केला आणि दुसरा कोण होता तुझ्याबरोबर? आपला दुसरा होता ना, आपला काय युवा सेना होता किरण। नानाला फोन केला, नाना मुंबईकडे निघाला होता। नानाला सांगितलं, अरे पूर आलाय। नानाने गाडी वळवली, परत गेला, महापूर आला त्यांच्याकडे, त्यांची सेवा करायला, त्यांना मदत करायला। आणि त्या वेळेस मदतीची ज्यांना गरज होती त्या ठिकाणी नाना पोहोचला आणि हा